नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवूया झटपट अशी डब्यासाठी कोबी बटाटा भाजी. तर कोबी बटाटा भाजी झटपट कशी बनवायची तुम्हाला सांगते. इथे सर्वप्रथम मी कुकर घेतला आहे. कुकरमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं चांगलं फुलायला द्यायचं. तर जिरं चांगलं फुललं त्यामध्ये लसूण घेतले. लसूणच्या 3 ते 4 पाकळ्या घेतल्या आहेत. त्या बारीक करून ठेचून घेतलं. तर त्याही मग तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायचे व्यवस्थित. ते बारीक चिरलेला कांदा एक. ही डब्यासाठी झटपट अशी भाजी होणारी आहे, घरी नक्की ट्राय करा. तर इथे एक टॅमॅटो घेतला आहे, तोही बारीक कापून घेतला आहे. तर चवीनुसार मीठ, त्यानंतर थोडीशी हळद. चांगलं ते साहित्य मिक्स करून घ्या व्यवस्थित आणि 5 मिनिटं ठेवून द्या तसंच. कांदा जरासा नरम पडला पाहिजे ह्यासाठी. आता इथे मिरचीचा वापर न करता मी मसाल्याचा वापर केला आहे. तर ते लाल तिखट घेतलं आहे मी 1 चमचा. ते मसाला टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्या व्यवस्थित. याआधी मी कोबीची भाजी केली आहे, तिची लिंक तुम्हाला देते मी, त्याप्रकारेही करा. तर ते बटाटा घेतला एक. बटाट्याची वरची साल काढून बारीक कापून घेतला आहे. आणि कोबी बारीक कापून घेतलं मी व्यवस्थित. ते सगळं साहित्य पण मिक्स करून कोबी. जर तुम्ही चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. तर कोबी तर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि ते थोडंसं पाणी वापरलं आहे, जास्त नाही, कारण कोबी तशी वाफेवर शिजते. पण बटाटा असल्यामुळे थोडंसं पाणी टाकायला लागतं, कारण बटाटा काही लगेच शिजणार नाही. यासाठी थोडंसं पाणी टाका आणि परत एकदा मिक्स करून घ्या व्यवस्थित. जे मसाला मीठ पूर्ण भाजीला लागलं यासाठी पाहिजे यासाठी. आता कुकरला 1 ते 2 शिटीमध्ये ही भाजी आपली होऊन जाते. तर कुकर लावला मी. हे बघा, 2 शिटीमध्ये भाजी आपली तयार. झटपट अशी कोबीची भाजी आहे, कोबी बटाटा भाजी. घरी नक्की ट्राय करा. केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कशी झाली आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका.